सर्वांनी सगळ्यांच्या दिवसात या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मी पाठक महाराजांना करण्याकरता मी सजनरावजी मते यांना विनंती करतो की त्यांनी पाठक महाराजांना पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करायचं आहे. स्वामी की जय. मी या ठिकाणी ॲडव्होकेट दिनानंदजी पाठक महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या सत्राला वसुदेव सुतं देवं कृष्णचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः. नमो योगिराजा नमो हंसतीर्था सचितानंद स्वरूपा सद्गुरु हरिहरानंदनाथा. महाचिंतन महोत्सवामध्ये वारकरी संप्रदाय आणि चक्रधर स्वामींचं कथा विश्व या अनुषंगानं आपण या ठिकाणी काही गोष्टी सांगण्याचा प्रयास करणार आहोत. आपलं दिव्य तत्वज्ञान चक्रधर स्वामींनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. हे सांगण्याकरता त्यांना जवळपास 12 वर्ष सालबर्डीच्या त्या वनामध्ये मौन साधनेनं तपश्चर्या करावं लागली. ज्ञानोबराय सुद्धा त्याचं प्रतिपादन करतात. तपेवी न दैवत दिधल्यावी न प्राप्त गुजेवी न हित कोण सांगे. तुमच्या आमच्या वृत्तीमधलं आचरणामधलं खरं दिव्य ज्ञान लक्षात येण्याकरता तपस्साधनेची आवश्यकता असते. त्याशिवाय आमच्या वृत्तीत परिवर्तन होणं शक्य नसतं आणि वृत्तीमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय आपल्या पदरात फल पडत नाही. जसं एखाद्याची बायको म्हणते, महाराज पोराच्या बापात बदल व्हा म्हणून यंदा त्याला बळद दिंडीत कोंबलं तर त्याने बिस्कुटाची पुढेच गोळा केली. कोणती का दिंडी असेल, त्या बिस्कुटाच्या नादात त्यानं लगेच 7-8 रोज आंघोळच नाही केली. मग आखरीच्या रोजी चंदरभागेत अशी खळखळ पाण्यानं आंघोळ केली, साबण दुसऱ्याच लावलं. खळखळ पाण्यानं आंघोळ केली, साबण दुसऱ्याच लावलं. निघायच्या टायमाला कोणाचं करणं संदूकच उचलून आणला. संदूक म्हणजे पेटी, नवा संदूक. त्याला उस कुलूप तोड वाटना, पंकिंजी नव्हती. अखेर कुलूप तोडलं तर त्याच्यात कटिंगीच सामान काय फायदा झाला. कोणाच्या वाघ कोणाच्या लिख आणि कहे ज्ञान नाही कोठे. चक्रधर स्वामींनी सुद्धा वेगवेगळ्या सूत्राद्वारे आणि दृष्टांतांच्या माध्यमातून हे सूत्र आमच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलाय. विधवेचा दृष्टांत देताना आमचं आचरण कसं असावं ही संकल्पना सांगितली.
आम्ही इंद्रिय निग्रह करावा, आम्ही मनाला एकाग्र करावं, त्याच्याशिवाय ती निष्ठा तयार होणार नाही आणि पाहिजे ते इच्छित आम्हाला प्राप्त होणार नाही. संतांनी त्याचं असं वर्णन केलं. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. सूत्रामध्ये असंही सांगण्यात आलं. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. हिंदू धर्मातल्या स्त्रीचं ज्या दिवशी लग्न होतं, एका क्षणात ती माहेराचं सर्वस्व त्यागून त्या पतीशी असलेल्या निष्ठेचं सर्वस्व स्वीकारते. एका मिनिटात. तिच्या आडनाव जर लग्नाच्या अगोदर काळे असलं ना, आणि ती कदाचित लग्नानंतर भेटली ना आपल्याला चिकलठाण्याला, आपण म्हणा ओ काळे मावशी, ओ काळे मावशी काय चाललं? ती म्हणते महाराज तुम्हाला माहित नाही का, मग आपलं लग्न झालं, मग आपलं आडनाव काळे नाही गोरे. म्हणजे काळ्याची लेकबा गोऱ्याच्या घरात दिली डायगावला. लक्षात घ्या. पाय तिचे आहेत पण जोडवे त्याचे, हात तिचे आहेत पण बांगड्या त्याच्या आहेत, गळा तिचा आहे पण मंगळसूत्र त्याचं आहे, कपाळ तिचं आहे पण कुंकू त्याचं आहे. म्हणून संक्रांतीला ती सुद्धा कुंकू लावताना म्हणती मला सोनं नकोय, मला सोनं नको, मला चांदी नको, नको सोन्याची सरी, याच्या नावानं काळी पोत बरी, म्हणजे यायला जिवंत राहू द्या, मला काही कमी नाही. ही निष्ठा. असं कधी म्हणली ती चहा केला नेऊन गेला चिवडा करते ताजा, अमुक अमुक मेला तर तमुक तमुक माझं मान्य नाहीये. ही निष्ठा आहे. आणि निष्ठेशिवाय फल आमच्या पदरात पडणार नाही. हे त्रिकालाबाधी सत्य आहे. लक्षात घ्या. तुम्ही बारीक अभ्यास करा, इतिहासातले दाखले बघा, लक्षात येईल निष्ठेशिवाय फल मिळत नाही. मराठ्याच्या राजा छत्रपती संभाजी राजांना बादशाहाने अमानुषपणानं बांधून नेलं. राजे धर्म बदला म्हटले, नाही बदलणार. निष्ठा. 1000 गावाची मनसबदारी देतो राजे संभाजी, धर्म बदला म्हटले, नाही बदलणार. 1000 बायकांचा जनानखाना देतो राजे, धर्म बदला म्हटले, नाही बदलणार. शेवटी बादशाहानं सांगितलं, राजे तापलेल्या लोखंडाच्या सळ्याने डोळे फोडले जाणार, धर्म बदला. मराठ्याच्या राजा छत्रपती संभाजी राजांनी सांगितलं, फोडा डोळे. बादशाने अमानुषपणानं राजा छत्रपती संभाजी राजांना भर चौकामध्ये उभं करून तापलेल्या लोखंडाच्या सळ्याने डोळे फोडले, पण तरी धर्म बदलला नाही. निष्ठा. नाही तर नुसतं महसूल मंत्री करतो म्हणले, तिकडला नारायण राणे तिकडं गेला, तो आता कणकवलीतून नाही आला. लक्षात घ्या. ही आहे निष्ठा. इतिहासामध्ये निष्ठेचं प्रतिपादन केलंय, तेच भक्तीत लागतंय. तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलोय म्हणून सांगायचा प्रयास केलाय की बाबा हो, पुन्हा मनुष्य जन्म संपल्यावर तुम्हाला काहीही करता येत नाही. हे त्रिकालाबाधी सत्य आहे. तुम्ही सांगा ना, एखादा माणूस मेल्यावर त्याची बायको किती रडली, तुम्ही आता कहून बोलता ती किती जरी म्हणली, त्याच्या मनात पंगद्याचा विचार होता, मेलन ती. संतांनी वर्णन केलं त्याच. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग. तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलोय, असा जन्म पुन्हा कदापिही मिळणं शक्य नाहीये. म्हणून सावध होण्याची गरज आहे. आम्हाला ज्या
ब्रह्मपदापर्यंत पोहोचायचंय, ज्या परमात्मा स्वरूपापर्यंत पोहोचायचंय, त्या देवापर्यंत पोहोचायचंय, त्याच्याकरता आम्ही काय करण्याची आवश्यकता आहे हे ज्ञान भक्तीच्या साधनानं आपल्याला प्राप्त होणार आहे. पण भक्ती करता पुण्य लागतं. भक्ती करायला सुद्धा पुण्य लागतं. आपण गाठी ओढतोय म्हणजे ते नामचिंतन हे पुण्य निर्माण करण्याचं साधन आहे. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे, पापाचा क्षय करण्याचा आणि पुण्याचा संचय करण्याची ताकद नामचिंतनामध्ये. तुम्ही कोणतं नाव घेताय, तुमची श्रद्धा कोणता देव म्हणून आहे, हा भाग इथे प्रतिपादन आहे. नाथांनी सांगून टाकलं, हरीच्या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. देव एकच आहे. जसं कणिक असते ना, ज्वारीचं गव्हाचं पीठ असतं ना, एखादी बाई साध्या पोळ्या करते, दुसरी बाई त्याच कणकीचं गड्ड त्याच्यात पुरणाचा गड्डू पुरणपोळ्या, तिसऱ्या बाईला कटाळा येतो तिच्यात बेसन घाली ती उकड शेंगुळी. पदार्थ बदललाय, कणिक नाही बदलली. तसा देव नाही बदलला भाऊ. आपला आकार उकार बदललाय, आपलं स्वरूप बदललंय, आपलं चिंतनाचा विषय बदललाय, देव नाही बदललाय. चक्रधर स्वामींनी दृष्टांताचं आणि सूत्राचं प्रतिपादन करताना व्यासांनी जे 114 दृष्टांत प्रतिपादन केले, त्यातल्या पहिल्या 3 दृष्टांतामध्ये या देवाच्या अधिकाराचं प्रतिपादन केलं की कसा आहे देव, आणि त्याच्याकरता त्यांनी एक स्वतंत्र सूत्र लिहिलं आणि त्यात दृष्टांत प्रतिपादन केलंय. ते सूत्र असं आहे बघा, तीन प्रकारामध्ये त्याचं विभाजन केलंय. महाराज असं प्रतिपादन करतायत की बाबा हो, या देवाचं अधिकारत्व लक्षात येण्याकरता, देवाचं व्यापकत्व लक्षात येण्याकरता, देवाचं श्रेष्ठत्व लक्षात येण्याकरता आम्हाला त्या दृष्टांतातून महाराजांनी मर्म सांगण्याचा प्रयत्न केला. बाहेरील, आतील आणि उंबरवठ्यावरील असे 3 शब्द वापरले आपल्या लक्षात येण्याकरता. जो आतमध्ये त्याला फक्त आतमधलंच दिसणार, घरामध्ये जो आहे त्याला आतलंच दिसणार की कोण्या कोपऱ्यामध्ये पलंग आहे, कोण्या कोपऱ्यामध्ये गादी टाकली, कोण्या कोपऱ्यात शेपुर्डीचा बोकडे बांधला, आतल्या. बाहेरून जो आहे त्याला बाहेरच दिसणार, घराच्या बाहेरच. की म्हाताऱ्याची बाजकूट टाकली, चोरेल मकाची कांदड गुठुली, पण जे उंबरवठ्यावर उभा आहे त्याला आतलं पण दिसतं, बाहेरचं पण दिसतं. या उंबरवठ्यावर असलेल्याची जी अवस्था आहे तशी देवाची अवस्था आहे. त्याला आतही दिसतं, बाहेरही दिसतं. कबीरदास महाराज म्हणते, चिट्टी के पाव में नपूर बसता है वो तो भी अल्लाह सुनता है. मुंगीच्या पायात वाजलेलं घुंगरू त्या देवाला दिसतं ना ऐकू जातं, तर तुम्ही चोरेल चपला त्याला दिसणार नाही. तरी बायकोन ती परेश बापाचं का असं काम आहे, जसं लग्न झालं त्यानं लगेच चपलात पैसे घातलीच नाही, कोण्या चिंतनेला गेले की जुन्या टाकून देते, नव्या घालून येते. त्या रोजी गेले त्यानं नव्याच आणले, ते आमच्या शेजाऱ्याच्याच निघले. बंदे गात बोखाटा परेश बाप चोट्टा बरं आहे का. उंबरवठ्यावरचा म्हणून महाराज दृष्टांताचं प्रतिपादन करताना चक्रधर स्वामी सांगतायत की त्याला जसं सगळीकडे दिसतंय, ही देवाची अवस्था आहे, त्याला सगळीकडे दिसतंय म्हणून तो देव. तो ब्रह्मांडाचा मालक आहे, जगाचा नियंता आहे, त्याच्या हातात सगळी सत्ता आहे. आम्हाला कळालं नाही म्हणून काय झालं, एखाद्या म्हातारीनं कोंबडी डाल्या खाली दाबून ठेवली का दिवस निघायचा राहतो का? दिवस तर उगवतोच ना भाऊ.
तसं तो तर ब्रह्मांडाचा मालक आहे आणि त्याचंच नाव देव आहे आणि त्याच्या प्राप्तीचा अधिकार आमच्या मनुष्य जन्मात आहे. येणेची शरीरे शरीरा येणे सरे. त्या परमात्मा तत्वाला प्राप्त करण्याची लायकी मनुष्य जन्मात आहे. बाकीच्या जन्मात ही भक्ती करता येत नाहीये. एखादा बोकड म्हणलं का चिंतनी चाललीये, पाठक महाराजांचं आहे आज, मलाही जायचं. त्याला माहिती आहे आपल्याला इथं चिंतनीला नाही जाता येणार. एवढा पाठीवर थोडं पुढे शेंद्र्यात आपला नंबर चैत्राच्या महिन्यात तुम्ही पहा चतुर्थी पंचमीला सगळे बिचारे लटकेल असते. नाही त्यांना श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम या नविदा भक्तीतली कोणतीही भक्ती करण्याचं ज्ञान पशु योनीमध्ये कृमिकीटकादिक योनीमध्ये 84 लक्ष योनीतल्या 83 योनीला कोणालाही नाही. याचा अर्थ ज्ञान नाही असं नाही. काही बाबतीत माणसापेक्षाही पशुआदिकांना जास्त ज्ञान आहे. गिधाड असतं ना, गिधाड असतं ना, गिधाड. नगरला मसाड मेली की गिधाडाला इथून दिसते. इकडं बुलढाण्याला मसाड मेली गिधाडाला इथून दिसते. पण इथं चाललेली चिंतनी दिसणच याची गॅरंटी. आपण म्हणलं काय चाललंय तू वाचत आहे. दिसण्याच्या बाबतीत गिधाड श्रेष्ठ आमच्यापेक्षा. सगळेच जनावर श्रेष्ठ आहे. तुम्ही सांगा थोडा अंधार पडला की आपल्याला बॅटरी शिवाय सुचत नाही. बैलगाडीला बैल झोपले ते म्हणते का बॅटरी घ्या बरं का, म्हणते का. न्यूटन नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलाय सायन्स मध्ये. तसा डोंगर चढत होता. मार्च महिना होता. रखरख ऊन पडलं होतं. दुपारचे 12 वाजले होते आणि न्यूटन डोंगर चढत होता. कशाला चालला होता मलाही माहित नाही. पण एका मेंढपाळाने अडवलं, बाबा कुठे चाललात? अर्ध्या घंट्यान पाऊस पडणार आहे, भिजतान. न्यूटन म्हणला याचे 12 वाजले काय करणार पाऊस मार्च महिन्यात. 7 जूनला मृग नक्षत्र लागतं आणि गोकुळाष्टमीला पाळडा तर पाळडा. न्यूटन ऐकलं नाही. सरसर डोंगर चढत वर गेला. पण अर्ध्या तासाने एवढा पाऊस आला तो तर भिजला. पण त्याच्या डोक्यात एक शोध लागला की पाऊस तर केव्हा पडू शकतो, कुठेही पडू शकतो. पण न्यूटनला कसं कळालं, त्या मेंढपाळाला कसं कळालं? तो खाली आला. बरं तेव्हा काही मोबाईल नव्हते. हवामान खात्याला लावला असता. हॅलो कोण बोलतो? मी बाबूराव बोलतो. मेंढपाळ शेकोटी करून शेकत होता. न्यूटनला पाहिल्यावर ते म्हणलं, बाबा मी म्हणलो होतो तुम्हाला जाऊ नका, भिजतान, आता शेका. शेका म्हणजे त्या जाळाजवळ बस. न्यूटन म्हणला जाऊ देत बाबा शेकायचं, पण तुला कसं कळलं अर्ध्या घंटे पाऊस येणार? ते म्हणलं त्याच्यात काय कळायचं? मपल्या मेंढ्यानं चरायचं सोडून तोंड घासायला सुरुवात केली की अर्ध्या घंट्यान पाणी येतो म्हणजे येतो. म्हणजे कोणाला कळत? मेंढ्यानं. पावसाची संवेदना अर्धा तास अगोदर मेंढी नावाच्या पशुला लागते. याचा अर्थ या संवेदनेचं ज्ञान माणसापेक्षाही मेंढीला जास्त.